नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खिल्लार प्रेमी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण आलो आहे पंढरपूर तालुक्यातील आडिव या गावामध्ये। तर आडिवमध्ये ह्या तरुणानं कपिला खिल्लार वळूचं संगोपन केलं आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला घर बसल्या कपिला खिल्लार असेल, कपिला काजळी खिल्लार यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत असतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार भैया, तुमचा परिचय? माझं नाव योगेश द्रोणाचार्य चव्हाण, आडिव। हे शिक्षण काय झाले तुझं? पहिलं शिक्षण माझं 12वी झाली। 12वी झाली का? म्हणजे शिक्षण 12वी झाली। ही पहिले तुमचे घरचे होत्या का काय होत्या कपिला? कपिला आपल्या घरचं नव्हतं, आपण 7 वर्षापूर्वी आणलाय। 7 वर्षापूर्वी 4 दात असताना आपण घेतलेला। बर, पहिले वडिलाकडे काय होत्या का? पहिला वडिलाकडे एक कोशातला आणि एक काजळीतला बैल होता। कोशातला काजळी। म्हणजे ह्याचा नाद कसा लागला तुला? ह्याचा नाद म्हणजे पहिल्यापासूनच नाद आपल्याला। आपल्याकडे पहिल्यांदा काजळीतला एक कोशातला एक होता वडिलाकडे, म्हणजे वल्ल पारजी काय म्हणायचं। हा कुठून आणला म्हणला? हा आपण पुण्यावरून आणलेला। पुण्यावरून ह्याच्यावर आणलेला, रांजणगावरून। हे आणलं होतं किती महिन्यात होता? हे आणलेला तेव्हा 4 दात होता, म्हणजे कमीत कमी एक 4 वर्ष असं। 4 वर्ष असताना आणला होता। 4 वर्ष आणलं तेव्हा ह्याचं संगोपन कसं केलं? आता किती वर्षाचा ही? म्हणजे आणलेलं तेव्हा असं काही नव्हतं, खराब होता असा, गाय येऊन वरी काय चालू नव्हता। पण आपण गायींसाठी म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा आपण हा बैल आणला। सोलापूर जिल्ह्यात कपिला काय विषयच नव्हता। मग ते आमचे मामा सावंत म्हणून आहेत, हनुमंत सावंत आमचे मामा आहेत, करमाळ तालुक्यातले वांगीचे, आणि सचिन माळवतकर इथं कुर्डवाडीत आहेत, ते आमचे मामा जोडीदार आहेत। त्यांना आपल्याला हा बैलाचा पत्ता दिला आणि त्यांना आणून दिलाय म्हणजे विषय। 4 महिने असताना आणला होता तू? नाही, 4 वर्ष असताना। 4 वर्ष असताना आणला होता। ते संगोपन कसं केलं आणल्यापासून? आणल्यापासून काय खोराक हे ते म्हणजे आपल्याला माहितीच होतं ना, जे काय पहिल्यापासून वळू सांभाळत, त्यामुळे काय ह्याचा काय विषय नव्हता। म्हणजे आता ही कपिला खिल्लार वळू म्हणते ती, बाकीचे जे वापर असते ती कपिला खिल्लार, कोसा खिल्लार, कोसा खिल्लार, काजळी खिल्लार, हे कशात येतो? कपिला मध्ये येतो। बर, आता कपिला खिल्लार वळू सांभाळायला कसा डोक्यात आला तुझ्या? म्हणजे कसा विषय होता, काजळीतल्या वासरांना मार्केट, म्हणजे जर काजळीत जर खोंड झाला तर तो वळूच्या मापचा निघाला तरच त्याला मार्केट, नाहीतर मग बाकीचे सगळं असं म्हणजे पाळव पण नाही आणि काही विषय नाही। कोशाला आहे मार्केट चांगलं, पण काजळीला काही विषयच नाही। मग ह्याच्यात काळी मोरी पण पडते ती, काळी पण पडते ती, आणि ह्याला करंट जास्त आहे आपल्या कोशापेक्षा काजळीपेक्षा करंट जास्त आहे। म्हणजे आता शिक्षण तू झालं म्हणते 12वी, म्हणजे असं घरचे वगैरे म्हणले नाहीत का बाबा शाळा शिक हे काय? म्हणते ते, पण आपल्याला हे नाद असल्यामुळे काय दुसरं काय विषय म्हणजे पहिल्यापासून नाद असल्यामुळे केला। म्हणजे तुला नाद कसा लागला? म्हणजे बाबा दुसऱ्याच्या हे शेतात वगैरे गेल्यावर बघितल्यावर ही का? नाही, आपल्या घरीच आपल्या घरी असल्यामुळे काय विषयच नाही, दुसऱ्याचं काय बघायचं। आपल्या आडिव म्हणजे पूर्ण गावात आपल्याला नाद आहे। कपिलचा ही खिल्लारचा नाद लागला पहिल्यापासून, म्हणजे शिक्षण वगैरे नोकरी करायचं ही डोक्यात आलंच नाही? डोक्यात नाही। म्हणजे आता बाकीचे शेतकरी बघितले तुम्ही जर्सी वगैरे सांभाळते, आपल्याला जर्सीपेक्षा जास्त उत्पन्न आहे यातनं खिल्लार म्हणून। त्याचं उत्पन्न काय करायचं आता ह्यातनं? म्हणजे वासराचं उत्पन्न, ब्रिडिंगच। ब्रिडिंगला काय रेट ठेवलाय आता? ब्रिडिंगला ह्याचा रेट आहे 2100 रुपये। 2100 रुपये। आता बाहेरून आल्या तर किती घेतात? बाहेर जायचं म्हणल्यावर आपण 2100 रुपये घेतो, काय लांब आले तर थोडंफार कमी जास्त होतं। ह्याला प्रदर्शनला वगैरे कुठे नेलता का? प्रदर्शनालाही नेत नाही आपण बैल, कधीच नाही प्रदर्शनला नेले, फक्त ब्रिडिंग साठी चालू आहे। बरं, ह्याची पडणारी वासरं कशी येते आता? काय वासरं काय पोस्टर मध्ये आहेत, तिथं आहेत ती, आपल्या घरी पण झाल्या घरी काय भरपूर। म्हणजे पडलेली वासरं कशा चालते ती? काय वासरं आता रेसला चालते ती, पुन्हा गाई पण दुधाळ वंशावळीतल्या भरपूर आहेत त्या। किती 4+ दूध देते त्याच्या कारवडी, आता चाललो पायरावर कारवडी 4+ दूध देते। 4+ म्हणजे रेसिंगला बी चालते? कुठे गेले का रेसिंगला वगैरे? काय हो, भरपूर आहेत, भरपूर आहेत। ह्याच्यातनं पैदास झालेली ब्रिडिंगचं कुठं रेसिंगला गेलेला नंबर वगैरे आहे का? हो, नंबर आहेत की। आता कसा विषय मध्ये आपल्यापासून नेल्यापासून आता कोण कोण असं देतंय बरं का माहिती, पण आता विषय काय माहिती आहे का, त्याची वासरं भरपूर झालीत, मग प्रत्येक वासराची माहिती घ्या ना आपल्याला, ही नाही ना। आपल्या जवळपास जे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत तेवढीच वासरं। आतापर्यंत ब्रिडिंग किती झाले ह्याची? ह्याची ब्रिडिंग कमीत कमी एक 2800 आसपास गाई झाली। 2800 जास्त झाली बरं का, म्हणजे आपण रिवर्स आलेल्या गाई म्हणजे धरत नाही त्यात, नाही धरत। किती वर्ष असल्यापासून चालू केला ब्रिडिंगला? आता बघा ह्याला चालू करून आपल्या 6 वर्ष झाली। 6 वर्ष ब्रिडिंगला।
बरं ह्याचं आता पुढचं टार्गेट काय बाबा ह्याची ब्रीडिंग? आता ह्याची ब्रीडिंगच करायची शेवट दावणीलाच शेवट दावणीलाच करायचा. ह्याला द्यायचं नाही काय. बरं बाकीचं खिल्लारचा जसं तुला कपिलाचा नाद आहे म्हणायचं. कपिला खिलार म्हणजे सगळ्यात खिलारचा नाद आहे आपल्याकडे. सगळ्या खिल्लारचा नाद आहे. आता आपल्याकडे कुठली कुठली खिल्लार आहेत? आपल्याकडे कोसा आहे, कपिला आहे. हां कॅटेगरीतली होती एक कालवड देऊन टाकली. ब्रीडिंगसाठी कुठली कुठली चालू आहे त्याचा? ब्रीडिंगसाठी आपल्याकडे एक सरजा म्हणून ओळ आहे, सरजा म्हणून एक ना सोने एक म्हणून, हे दोन्हीच फक्त ब्रीडिंगला चालू. आता ह्याचं खुराकाचं कसं नियोजन असतं? खुराकामध्ये काय काय देतं ह्याला? खुराकात आपण मकाचा बराटा, सातू आणि आपली ह्याची पेन, खापरी पेन. ह्याला म्हणजे चमक येण्यासाठी काय वगैरे वेगळं वापरलं जातं का औषध? हो टॉनिक हे असते थोडंफार. कोणतं टॉनिक असते काय? टॉनिक आता ती काय असते काय एवढं म्हणजे माहिती नाही म्हणायचं. अजून म्हणजे ह्या कपिला खेळाविषयी काय सांगशील अजून बाबा? कपिला म्हणजे कसा विषय माहित आहे का, यात करंट जास्त राहतो. म्हणजे आपल्या काजळीपेक्षाही करंट जास्त राहतो. वासरं पाळाव निघते ती चांगली देखणी पडते ती वासरं पण. आणि विषय म्हणजे मार्केट जास्त आहे ह्याच्या किल्लारपेक्षा. मार्केट म्हणजे आपल्या काजळीपेक्षा ही मार्केट जास्त आहे याला. बरं आता ह्याला मागणी वगैरे काय झाली का? आता मागणी आपल्याला झाली 4 दात तिथं आपण आणलेला त्या टायमिंगला मागणी भरपूर झाली आपल्याला, पण आपल्याला काय द्यायचं नव्हता. आता सध्या काय मागणी? आता नाही आपण द्यायचंच नाही त्यामुळे पण मागणी वगैरे काय झाली असेल? मागते ती लोक पण आपल्याला द्यायचंच नाही काही द्यायचं नाही त्यामुळे किंमतच करत नाही आपण. बरं अजून फायदा काय काय बाबा ह्याच्यात? नाही ह्यातनं फायदा हीच की शेतकऱ्याला ब्रीडिंगचा. ब्रीडिंग वासरं ताईट पडते ती चांगली पडते ती, रेसिंगसाठी चालण्यासाठी. कारवडीला किमती येते, कालवडी झाली तरी खोंड झाली तरी कामाला ह्याला त्याला. म्हणजे कपिला वळू कसा असावा नेमका बाबा? कपिला म्हणजे त्याचं शिंग पूर्ण बोडापर्यंत काळं पाहिजे, पूर्ण शिंग काळं पाहिजे, जीभ काळी पाहिजे, नागफोडी काळी पाहिजे, सगळं 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 काळं पाहिजे, पूर्ण टोटल काळं पाहिजे. टोटल काळं पाहिजे. आता दाताला कसा आहे? हा जुळला आता दाताला जुळला आहे का? अजून किती वर्ष चालू ब्रीडिंगला? काय अजून याच्यात नवीन खोंडासारखा ताव आहे अजून काय विषय नाही. अजून दिवसाला 4 पण गाय भरते. 4 आणि गाप पण राहायचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे असं काय उलट रिवर्स नाही काय नाही म्हणजे सक्सेस होते. सक्सेस होते. आता आम्ही बरं का असं जर फिरून म्हणजे आता जातो बरं का बाहेर लांब, असं जर फिरून जर गाय भरल्या तरी इळाच्या 4 जरी गाय भरल्या तरी गाभ राहते. असं काय नाही की बाबा रिवर्स येते असं काय. रिझल्ट चांगला आहे. आणि वासरांचा पण रिझल्ट भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात काळी पडते ह्याच्या वासर. पूर्ण हाय सेम जशी बैल आहे तसा वासर पडते. याचं नाव काय ठेवलंय म्हणलं? सोन्या. सोन्या नावासारखी ब्रीडिंग सगळंच होतं मला. आता जी पाठीमागे दिसते ती त्याचीच पाहिजे. हो त्याचीच पाहिजे. आणि हे सगळे आपल्या घरची वासर आहेत. एक सुद्धा असा बाहेरचं वासर नाही. बाहेर जी आहे बाहेरच्या जनावरांना जी गायला वासर पडली ती नाही, आपल्या सगळी घरची सगळी वासरांचं गेले म्हणायचं तुम्ही. सगळे एक ना एक वासर आपल्या घरी येऊन गेलेला आहे असा विषय. आपण बाहेर दिलेले वासर आहेत सगळे टुजेड वासर घरची. म्हणजे घरी ब्रीडिंग करून विकताय बी तुम्ही? आता आहेत का तुमच्याकडे काय? 2 आपल्याकडे आहेत 2-3 वासर आहेत. काढ 4 आहेत. किती महिन्याचे आहेत ते? आता एक 4-4.5 महिन्याचा आहे. ती बारीक आहे ती 2.5 महिन्याचा आहे. तेव्हा तिकडे एक आहे 7 महिन्याचा आहे. ते पण खोंड 10 महिन्याचा आहे. बरं. आता त्याला मागणी वगैरे काय झाली का? हो मागणी होती. त्याला कितीला मागणी झाली आता काय? त्याला आपल्याला मागते 70-75 पर्यंत मागते. हो 10 महिन्याचा वासर आहे. काय सांगशील या नादाविषयी बाबा कपिला चा नाद? आता हे जे पैदास वगैरे वळूची आता पुढे होती का चालू? हो याच्या पैदाशी आहेत 2-3 ठिकाणी चालू आहे त्याच्या पैदाशी. कोल्हापूरमध्ये एक चालू वासर आहे, पुन्हा कोळ करगणी आपल्या कोळ्यात एक चालू आहे सेम. हो ह्याचं वासर आहे. पुन्हा इकडं पुणे भागात एक चालू आहे. हो 2-3 वासर आहेत चालू चांगली. हो ह्याची पैदास खाली झाली ती ब्रीडिंग साठी चालू आहे म्हणायचं. हो पैदाशी ही भरपूर आहे.